मित्रो, यश म्हणजे काय हे समजून घेणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. हे तुम्हाला हे पुढील विवेचनावरून लक्षात येईल. एखादी गोष्ट एखाद्याच्या दृष्टिकोनातून यश असते तर दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून ते अपयश असते. काही जण यश म्हणजे एखाद्या अंतिम बिंदूपर्यंत पोहोचणं म्हणजे यश समजतात, तर काही जण म्हणतात की अंतिम बिंदूपर्यंत पोहोचणं म्हणजे यश नाही, पण ज्या कारणासाठी आपण तिथं पोहोचणार आहोत, आपल्याला जो इच्छित परिणाम पाहिजे आहेत, ते परिणाम जर साध्य होणार असेल तरच त्याला मी यश समजतो. म्हणजे ही गोष्ट आपण अतिशय गांभीर्याने घेणे गरजेचं आहे. इच्छित परिणाम म्हणजे यश किंवा इच्छित स्थळी जाणं फक्त यश असं जर समजून मग तिथं गेल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की अरे इथे येऊन काही फायदा झाला नाही माझा, असं अनेक जण म्हणतात. पदवी घेतलो सर, पदवी म्हणजे यश समजलो होतो मी, ही पदवी मिळवणं म्हणजे यश असं मला वाटत होतं. त्या दिवशी पार्ट्या दिल्या मित्रांना मैत्रिणींना, घरी आम्ही एन्जॉय केला, आम्ही ते यश समजलं होतं. पण काही वेळानंतर लक्षात आलं की हे पदवी मिळून त्याचा नोकरीसाठी काहीच उपयोग नाही. तेव्हा मला ते अपयश वाटायला लागलं. मग मी त्यांना म्हटलं, बाबा असा कधी विचार केला नाहीस का, आपण शिक्षण कशासाठी घेत आहोत? शिक्षण हे काही नोकरीसाठीच नसते, तर आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी असते, आपल्या व्यक्तिमत्वाला विविध पैलू पाडण्यासाठी असते. आणि ते पैलू पडणं म्हणजे यश. पडले नसतील तर अपयश, पण पडलेत ना, हो पडले म्हणलं. मग आता काय एक पैलू पडायचा राहिलाय, आर्थिक विकास. ते आर्थिक विकासासाठी एखादी जी नोकरी लागते ती नोकरी मिळाली नाही म्हणून मी आता अपयश मानतो आहे आणि अपयशातून खगून जातो आहे आणि मला आता काही जगण्याची इच्छा राहिली नाही वगैरे असं तो बोलत होता. मी म्हटलं फक्त एकच मार्ग आहे का? नोकरी कशासाठी पाहिजे? परत अजून मी त्याला विचारलं. पुन्हा अजून गोंधळ होऊ नये म्हटलं. नोकरी म्हणजे यश ना? हा म्हणला. आता एखादी नोकरी मिळाली ना म्हणला की मग सर मला यश म्हणला. म्हटलं किती नोकरी कशासाठी पाहिजे? म्हटलं पैसा. हा, पैसा किती पाहिजे का निश्चित केलास का? नाही नाही काय नाही म्हटलं. 10,000 मिळाले तरी जमते म्हटलं. म्हणजे 10,000? हो, 10,000 आता खडकू नाही म्हटलं. हा बरं, 10,000 मिळालं म्हणजे यश. खरंच 10,000 रुपये मिळाले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतले विद्यार्थी अनेक माझ्या संपर्कात आहे. जवळपास महाराष्ट्रातले 10,000 युवक आणि युवती. ते कशासाठी धडपडत आहेत? 6,000, 8,000 आणि 10,000 त्याला विद्यावेतन मिळते त्या पोरींना, तर ते धडपडत आहेत आणि ते यश समजत आहेत. असाच एक विद्यार्थी, त्यानं म्हटलं की सर हे 10,000 जर मान्य केलं शासनाने आणि आम्हाला जर प्रशिक्षण कालावधी पूर्ण वाढून दिला 6 महिने, तर आम्ही यश समजतो. ठीक आहे म्हटलं. आता समजा म्हटलं तुला 10,000 रुपये मिळाले, याला यश समजतोस? यस म्हणला. आनंद होईल? यस. ओके. म्हणजे उद्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की प्रशिक्षण कालावधी वाढला, पदवी त्याला तर पदवी आणि पदव्युत्तरला 10,000 आहे, 12वी झाले त्याला 7,000 आहे, म्हणजे 200 रुपये रोज. म्हणजे जे आज 200 रुपयाला मजूर सुद्धा मिळत नाही. ITI किंवा पदवी का झालेली असेल तर त्याला 8,000 रुपये आहे. तर मी ते सांगत होतो, ते अतिशय महत्वाचा विषय आपण समजून घ्या. मग म्हटलं ठीक आहे, तुला 10,000 रुपये म्हटले यश आहे? हो सर म्हटलं. 10,000 रुपये मिळाले यश समजतो म्हटलं. बरं, पण अजून एकदा विचार कर म्हटलं. हे आपल्याला विचार करायचे. आपल्याला कोणता आपण काही निर्णय घेणार नाही, कारण हे गव्हर्नमेंट निर्णय घेणार आहे. आपण एक विषय समजून घेण्यासाठी आपण विषय समजून घेत आहोत. आता 10,000 रुपये मिळाले, यश समजतोस? हा, या 10,000मध्ये
10,000 कशासाठी पाहिजे येतात? गरजा पूर्ण करण्यासाठी. या गरजा पूर्ण झाल्या म्हणजे मी यश समजतो असं त्यांचं आता पुढचं होतं. मग ठीक आहे, काय बरोबर गरजाचा विषय काढला ना सर, म्हटलं बरोबर आहे, म्हटलं तुमचं गरजा पूर्ण जर झाल्या या 10,000मध्ये तर मी यश समजतो. बर, आता गरजा पूर्ण होतात का बघूया म्हटलं 10,000मध्ये. आता तू नांदेडला येऊन थांबणार? हो सर. किमान नवरा बायको म्हटल्यानंतर 2 रूमचं तरी लागते ना म्हटलं. हो. किमान 6,000 रुपयाची समजा रूम भाडा आहे साधारण घेतलं तर. हो म्हटलं 6,000 याच्यात गेले. हो. त्यानंतर हे आवश्यक गरजा ज्या आहेत, रोजचा भाजीपाला आहे, धान्य आहे, लाईट बिल आहे, शिक्षणाचा खर्च आहे, मोबाईलचा खर्च आहे, इतर अनेक खर्चाची यादी काढ म्हटलं त्याला. तेव्हा तो म्हणाला सर याच्यात तर काहीच होत नाही, 10,000 तर काहीच होत नाही म्हटलं. आता इथं नांदेडला हे मी कधी विचारच केला नव्हता की एवढा खर्च लागणार आहे, याच्यात काहीच होणार नाही. कारण म्हणजे आता त्याला म्हणजे मी हे विषय कशासाठी सांगतोय तुम्हाला, हे करू नये याच्यासाठी सांगत नाही. तुम्ही अवश्य करा, जितकं होईल तितक्यामध्ये माणूस प्रत्येकजण जीवन जगतोच. त्याच्याबद्दल का नाही सर 10,000 जितकं आहे तितकं जगतो आम्ही, कसं तरी करून जगतो, ठीक आहे तसंच आहे. आणि त्याच्यात जगतो आणि त्याच्यात तुम्हाला आनंद मानून जगत असाल तर ठीक आहे. आपल्याला विषय त्यांनी त्या तितक्यात जगावं का जगू नये हा नाहीये, तर त्याचा अभ्यास करून इच्छित फळ मिळणार आहे का, इच्छित फळाला जर तुम्ही यश समजत असाल तर हे उदाहरण मी दिलेलं आहे. नाही म्हटलं याच्यात काहीच होत नाही, 25% सुद्धा विचार करून त्याने सांगितलं याच्यात काहीच होत नाही. कारण खर्चाचे वेगवेगळे पदर आहेत. मधातच बिमार पडते माणूस, बरके नवरा बायको आहे, लेकरं आहे, पुन्हा केवळ मिळून लेकरं घराकडे त्याच्या शेती नाही, काहीच मजुरी करतात आई वडिलांना. तर ते मजुरी करणे थकलेले आहेत त्यांचे आई वडील. मग त्यांना त्यांच्या औषधाला किंवा त्यांना काही खायला द्यावं लागतं पैसे, नाहीतर ते मरून जातील उपाशी तडफडून. हे सगळ्या गोष्टीचा जर विचार केला, वेगवेगळे कार्यक्रम असतात, त्या कार्यक्रमाला जावं लागतं माणूस म्हणून. सगळ्यात जाणं शक्य नाही कोणालाच, हे मला माहित आहे. मग हे सगळं करत असताना आपलं हे आईवडीलच बिमार पडतात, नाही लेकरू बिमार पडते, आपण स्वतः बिमार पडतो, पुन्हा काही कर्ज झालं तर कर्जाचं व्याज आहे. हे एवढ्यासाठी विषय समजून घेतला. इच्छित परिणाम जेव्हा साध्य होत नाही ना, मग त्याच्यामध्ये डिप्रेशनमध्ये जातात माणसं. बऱ्याचदा आता दुसरं उदाहरण देतं, हा विषय आता बाजूला ठेवू. दुसरे आता कोणी शासनाची नोकरी लागलेली असते, हे तर प्रशिक्षण काळाचं उदाहरण दिलं मी. एखादी नोकरी लागली, पहिल्या दिवशी प्रचंड आनंद, पेढे वाटणं, सोयऱ्या धायऱ्याला सांगणं, याला झालं लागली नोकरी, शिक्षक झालो समजा. पहिल्या दिवशी ऑर्डर मिळाला, आनंद झाला, जॉईनिंग झाला, आनंद. आता जसा आता सरकारी नोकरीत आहे, दरवर्षी थोडा पगार वाढत जात असतो. ते इन्क्रिमेंट लागतं एक, आणि एक महागाई भत्ता वाढतो तेव्हा पगार वाढतो. आता जसा पगार वाढायला आहे तसा आनंद, समाधान, सुख वाढायला पाहिजे. आपण आनंद, समाधान
सुखाला जर यश समजत असो आणि नोकरी मिळाल्यानंतर मला आनंद मिळणार नाही आयुष्यभर, मला समाधान वाटणार आहे आयुष्यभर, मला सुखी होणार आहे मी आयुष्यभर, जर असं समजून आपण नोकरी ती प्राप्त केली, जसा जसा पगार वाढायला तसा तसा मग आपण ह्या पगार वाढण्याचा आणि आनंद सुख समाधानाचा जर संबंध जोडला असेल तर हा विषय त्याच्याशी रिलेटेड आहे, हे लक्षात ठेवा. मग पगार वाढला, मग आनंद वाढायला पाहिजे, समाधान वाढायला पाहिजे, सुख वाढायला पाहिजे. किती जणांचं हे वाढते. पहिल्या दिवशीचा फोटो काढून ठेवा. ज्या दिवशी जॉईनिंग झाला, ऑर्डर हातात मिळाले, तेव्हा काही जण तर नाचतात, अक्षरशः नाचतात. नाचणं स्वाभाविक आहे, नाचू नये असं मी म्हणत नाही, नाचलंच पाहिजे. प्रत्येक क्षण आनंदाचा, आपण प्रत्येक क्षण आनंदीमय करता आला पाहिजे. लाईफ त्यालाच आनंदीमय करणं आपोआप होत नाही, करावं लागतं. हे आपोआप आनंदी करत जगणं हा आनंदी यशाचं महत्वाचं सूत्र आहे. प्रत्येक क्षण आनंदी करणं, प्रत्येक क्षणामध्ये आपल्याला जितकं शक्य आहे तेवढं कार्यमग्न राहणं, रिकाम्या वेळातही आनंदी राहणं. त्यानं काही जणाला रिकाम्या वेळात आनंद घेताच येत नाही. तणाव, वेगवेगळे विचार सतावतात, कुठंच मन लागत नाही. मग कुठंतरी मूर्छित येऊन पडण्यासाठी मग व्यसनाचे आहारी जाऊन मूर्छित पडतात. रात्रभर मूर्छित होता, काही नाही, मूर्छित पडलो म्हणला, कारण एरवी तर मला त्रासच व्हायला. त्याला मूर्छित पडून जगणं आता त्याला यशाचा भाग झाला. असो तर समाधान. पुन्हा जर त्याने दुसरा एक घटक जर नोकरी म्हणजे प्रसिद्धी, नोकरी म्हणजे प्रतिष्ठा, लक्षात आलं, याच्याशी जर संबंध जोडला आणि उद्या लोक काही मान देण्यात गेले, लोक कशाला मान दिले? लोकांचा जन्म काय तुम्हाला मान देण्यासाठी झालाय काय? तुमचा उपयोग झाला काही तर मान देतात. तुम्ही प्रसिद्ध व्हायलात म्हणून मान थोडंच मिळते. बडा हुआ तो क्या हुआ, पैसा, असे एक विधान आहे. तर त्यामध्ये मी ते विधान मी पुन्हा सांगतो, पूर्ण आठवत नाही मला सध्या. यश, प्रसिद्धी, प्रतिष्ठा याच्यामध्ये जर आपण त्याला यश म्हटलं तर मग मी सांगत होतो की असं वाढत 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 जायला पाहिजे होतं, जात नाही. रिटायरमेंटला जसं जसं येऊ लागलं तसं तर बऱ्याच जणांचं तर कशातच मन लागत नाही म्हणे आता. तर याचा संबंध जेव्हा इच्छित परिणामाला जर आपण यश समजत असून ते जर झालं तर अपयश, भ्रमनिराश झाला म्हणतात, का अपेक्षा भंग झाला. अपेक्षा काय होते? अपेक्षा भंग कुठे झाला? तुझी अपेक्षा होती ना नोकरी मिळणं, ही एवढीच अपेक्षा आहे. नाही नाही नाही, त्या पुढचा विचार केला ना. म्हणून लक्षात ठेवा, यश म्हणजे इच्छित ठिकाणी न जाणं किंवा इच्छित एखादी पद मिळणं म्हणजे यश नाही. तर यशानं पद मिळाल्यानंतर जे इच्छित परिणाम आपल्याला असतात. आता मग हे आनंद समाधान हे आपल्याला निर्माण करावं लागतं. त्यासाठी आपले विचार आपल्याला सकारात्मक करावे लागतात, आपल्या भावना सकारात्मक ठेवाव्या लागतात, आपल्या कल्पना सकारात्मक ठेवाव्या लागतात, आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवावा लागतात, संगत सकारात्मक ठेवावी लागते. आणि काही ना काही सेवाभावी वृत्तीनं काम करावं लागते. कृतज्ञतेने भरून नोकरी करावी लागते. मला रोज आज मला ऑर्डर मिळालेला आहे ही भावना घेऊन, आज मला नोकरी मिळालेली आहे ही भावना घेऊन, आणि यामुळं माझं घर चालतंय. आणि प्रत्येक पैसा बद्दलची कृतज्ञता बाळगत जगणारी माणसंच नोकरीमध्ये आनंदी राहतात. ही आनंद आपल्याला निर्माण करावं लागते, समाधान आपल्याला निर्माण करावं लागते. आपल्या विचार, भावना, कल्पना, दृष्टिकोन, सेवाभावी वृत्ती आणि सद्भावनेनं जगून कम्युनिकेशन स्किल आपल्याला व्यवस्थित ठेवावं लागते सगळ्यांसोबत.
या सगळ्या दुसऱ्यांच्या सुखामध्ये सुख मानण्याची वृत्ती निर्माण करावी लागते. सगळ्या दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानण्याची वृत्ती विकसित करावी लागते. इतरांच्या दुःखाला त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणं, त्याच्या दुःखातून बाहेर आल्यानंतर त्याचा आनंद पाहणं, याच्यामध्ये तुम्हाला आनंद मानावा लागतो. तर मित्र, हा एक महत्त्वाचा मुद्दा मी या निमित्तानं सांगितलेला आहे. आता दुसरा एक महत्त्वाचा विषय आपण याच निमित्तानं बघणार आहोत. यश म्हणजे आता प्रत्येक अंतिम बिंदूपर्यंत पोहोचणं म्हणजेच यश. टार्गेट पूर्ण करणं म्हणजे यश. लक्ष्य गाठणं म्हणजे यश. पण आता काही जण आपण काही संदर्भात तर अंतिम बिंदू गाठणं म्हणजे यश समजलं जाते. पण कधी आपण अंतिम बिंदूपर्यंत पोहोचलो नाही, प्रवास केलाय त्या दिशेनं, खूप प्रवास झालाय, पण अंतिम बिंदूपर्यंत जायचं राहून गेलं म्हणजे अपयश आहोत का आपण? हो, काही जणांच्या दृष्टिकोनाने नक्की अपयश आहोत. तिथपर्यंत त्याला पोहोचता आलं नाही. काही जणांच्या नजरेत हा अपयश, आणि तोही जर समजत असेल की मला अंतिम बिंदूपर्यंत मी पोहोचू शकलो नाही म्हणजे अपयश, हा नकारात्मक दृष्टिकोनाचा परिणाम आहे स्वतःच्या आणि समाजाच्या. पण काही जण याकडे देखील सकारात्मक नजरेनं आणि सकारात्मक विचार, सकारात्मक भावना, सकारात्मक कल्पना बाळगून जेव्हा याचा विचार करतात तेव्हा त्यालाही ते यश समजतं. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय? एक उदाहरण सांगतो. आता आपण जर आपल्या अपत्य प्राप्ती होणं याला आपण यश समजलं, म्हणजे आपल्याला मूल होणं, मुलगी किंवा मुलगा होणं यश समजू. काही जणांना मुलगी होणं अपयश वाटत असेल तर मग काय, मग या प्रवासाला काय अर्थ नाही वाटते त्यांना. मुलगी झाली म्हणजे तिथं दुःखाचाच भाग आहे, परिणाम दुःख म्हणजे अपयश वाटते त्यांना ते. आता काही जणांना मुलगी होणं हे यश वाटते, तर काही जणांना मुलगी होणं अपयश वाटते. त्या एकाच्या दृष्टिकोनातून ते यश आहे, एकाच्या दृष्टिकोनातून अपयश आहे. आणखीन उदाहरण मी ते पुढे देणार आहे. तर ह्या संदर्भात पण आता तुम्ही म्हणाल की सर गर्भपात झाला तर त्याला अपयश म्हणायचं की यश म्हणायचं? आता सर्वसाधारणपणाला वाटतं की गर्भपात झाला, लेकरू झालंच नाही, लेकरू होणं हे उद्दिष्ट होतं, झालं नाही, ते अपयशच आहे ना. हो, बरोबर आहे वाटतं माणसाला, हे बरोबरच आहे ना, याच्यात चूक आहे असं मी म्हणणार नाही. पण काही जण याच्यातही यश दडलेलं आहे. हा सकारात्मक विचार घेऊन याच्यात काय यश दडलेलं आहे? आता वांजपणाचा शिक्का जो असतो माणसाच्या आयुष्यामध्ये, की वांज नपुसक म्हणजे हा गर्भधारणा करू शकत नाही, हिला गर्भधारणा होऊ शकत नाही, पुरुष करू शकत नाही म्हणजे नपुसक आहे, आणि स्त्रीला गर्भधारणा होत नाही म्हणजे पण तिला लेकरू झालं परंतु ते मध्येच गर्भपात झाला किंवा झाल्याच मेलं, किंवा मरूनच आलं, ते गर्भपाताचा भाग आहे. पण किमान ती कोणी याच्यावर सकारात्मक नजरेनं जर पाहिलं तर मी गर्भधारणा झालं नाही, आता अपत्य मेले त्याला काय करू, पण मी गर्भधारणा करू शकतो आणि मला गर्भधारणा होऊ शकते, म्हणजे माझ्यामध्ये ती क्षमता आहे, याच्यातही कोणी यश मानू शकतो. तुम्ही विचार कसा करता त्यावर ते अवलंबून आहे. मित्र, आता जीवनामध्ये प्रवासालाच कोणी यश समजतं, प्रवासाला कोणी यश समजतात, तर प्रवासाच्या मुक्कामाला कोणी यश समजतात, प्रवासाच्या मुक्कामाला यश समजतात. आता समजा प्रवासाच्या मुक्कामाला यश समजतात. आता एक जणाला मुंबईला जायचं होतं आणि त्यानं मुंबईला जाणं म्हणजे यश, मुंबईला पोहोचणं हे त्याच्यासाठी यश होतं. आणि काय मग तो मुंबईला प्रवास करताना आता कधी येते की काय नाही की चालत प्रवास होता तो. आणि मग
मुंबईला पोहोचलो तर यश नाही तर काय खरं नाही, अर्धवट आपण प्रवास करू शकलो नाही तर अपयशी असा तो विचार करून तणावात जगत. एक जणाला विचार करतो तर माझं प्रत्येक पाऊल मी मुंबईच्या दिशेने टाकतो हे माझं यश आहे. प्रत्येक पावला तो आनंद मानू लागला. यश, अरे आज इतका आलो 1 किलोमीटर झाला, यश 1 किलोमीटर आनंदानं उत्साहानं नाचत होता तो 2 मिनिटं. आणि अजून पण आता यायला लागले. इतके गाव बघितलं, यस आनंदी. कोणी याला यश समजतं, इतके गाव. मग तो त्यानं पोहोचला नाही तिथपर्यंत, आता मी जाऊ शकत नाही म्हटलं आता यानंतर ठीक आहे. मग तू त्याला विचारलं तू अपयशी आहेस का मुंबईला? नाही म्हणलं, इतके गाव पोहोचलं ना म्हणलं, इतक्या गावापर्यंत आलो, आता ठीक आहे म्हणलं, आता थांबतो इथं म्हणलं, आता माझे शरीर साथ देत नाही म्हटलं, पण इथपर्यंत पोहोचलो ना म्हणला, हे पण यश आहे. घरात झोपून राहिलो नाही ना मला. म्हणून एका ठिकाणी एका साहित्यिकानं म्हटलेलं आहे की तुम्ही इतक्या उंचीवर जा, पडलात तर हरकत नाही, पण तो किमान, आता उदाहरण हिमालयाचं आहे. हिमालय चढत असताना पडलात तुम्ही, पण पडणं म्हणजे अपयश समजू नका, कारण लोकांना हे कळू द्या की तो हिमालय चढत होता, त्यानं बाजूवरून पडून मेला नाही किंवा घरातच पाय घसरून मेला नाही, घरात घसरून पाय मेला नाही. किमान तो, कारण माणसाचा मृत्यू कुठे यावा हा आपल्या हातात नाहीये. एक उदाहरण सांगा, नाही तर त्याचा कोणी गैरअर्थ घेईल, नाही तर म्हणून सांगतो कुठून माणूस मर, बाजूवर पडून काय, बाजूवर न पडताय मरतात ना माणूस कुठेतरी मृत्यू येतच ना. त्याचं राजकारण कोणी करू नका. तर विषय फक्त उदाहरण देण्यासाठी मी देत आहे. तर मला सांगायचं काय, तर तिथून तो पडला आणि मेला, तर तो अपयश आहे असं वाटतं काही जणांना, किंवा मेला नाही, जखमी झाला, तो अपयशी ठरला असं काही जणांच्या नजरेत असतो. त्यानं तर काही जण, आपण जर त्याच्याकडे पडला, तो हिमालय चढत होता, म्हणजे त्याच्यामध्ये किती क्षमता आहे, किती धैर्य आहे, किती प्रयत्न करणं आहे, त्याची जिद्द आहे, हे यश आहे. तिथपर्यंत पोहोचला होता, बराच अंतर गाठला होता. या दृष्टिकोनातून आता उदाहरणार्थ काही जण, राजकारणाचं एक उदाहरण मी या निमित्ताने देतो. काही जणांना ग्रामपंचायतचं सदस्य होणं हे यश वाटते, काही जणांना उपसरपंच होणं यश वाटू शकते, काही जणांना सरपंच होणं यश वाटू शकते, काही जणांना पंचायत समितीचं सदस्य होणं यश वाटते, कोणाला अध्यक्ष होणं यश वाटते, कोणाला जिल्हा परिषदेचं सदस्य होणं किंवा एखादी उपाध्यक्ष होणं, अध्यक्ष होणं यश वाटू शकते, कोणाला आमदार होण्यात यश वाटते, आमदार होणं नाही म्हणजे अपयश वाटू शकते, काही जणांना खासदार होणं म्हणजे यश वाटते. एक खासदारांची माझी भेट झाली आणि खासदार म्हणाला की माझी आपली सत्ताच नव्हती सर म्हणला त्या काळात, मग काय तिथं कुठलेच कामं आपले होऊ दिले नाहीत, मग 1300 गाव आहेत म्हणला माझ्या मतदारसंघात, 5 गावाला सुद्धा माझ्या त्या खासदार निधीतून मला काही त्यांचं समाधान करता आलं ना, मला 5 गावाचं सुद्धा ज्या विकासाचे त्यांच्या मागण्या होत्या, इथलं तर काहीच होऊ शकलं. खरं तर खासदार पद हे पैसे आणून देऊन लोकांचा विकास करणं एवढाच उद्देश नाही. खासदारांना कायदे तयार करणं, संसदेमध्ये या देशासाठी लागणारे कायद्यात दुरुस्ती करणं हे त्यांचं मुख्य काम आहे, आणि देशाच्या विकासाच्या धोरणं ठरवणं हे त्यांचं काम आहे. कोणी तेरवीला आला नाही म्हणूनही काही जण नाराज आहेत, म्हणून मला अपयश आलं म्हणलं, हे तेरवीला आलं नाही, अमुक आलं नाही, तमुक आलं नाही, असो ते विषय नाही. प्रश्न इथं आहे का काही जण त्यालाही, पण आता त्यानं म्हणलं खासदार होऊन काहीच फायदा झाला नाही म्हणलं, म्हणजे पुढच्या वेळेस मला अपयश आलं. या कारणानं मी खासदार झालो नसतो तर कदाचित आमदारच राहिलो असतो, तर मी कदाचित लोकांच्या किमान इथल्या जवळच्या मुंबईला त्याचे प्रश्न सोडून थोडासा प्रसिद्ध राहिलो असतो. तिथं काही लोकांचे कामही पडण्यात मला दिल्लीला आपले. हा विषय असू दे बाजूला. प्रश्न हा आहे की त्यांना ते मिळून सुद्धा समाधान वाटत नव्हतं.
म्हणजे ते यश वाटत नव्हतं. तर तुम्हाला हे सगळं मिळण्यामध्ये काही जणाला, आता कोणाला पंतप्रधान होण्यातच यश वाटते, त्याच्याशिवाय दुसऱ्यात यश वाटत नसू शकते. राष्ट्रपती होण्यातच यश वाटू शकते, दुसऱ्यात यश, आता याच्याशिवाय तर मोठं पद नाही. तर आता काही जणाला तर हे काही नाही. दुसरे एक गावामध्ये एका गावाचं उदाहरण सांगतो. सरपंच पदाच्या शर्तीत 5 जण होते, 11 सदस्य होते. कुठल्या गावात घडले मला नका विचारू ना, नाहीतर सर सांगा, ते काही नाही, सांगत नाही मी तुम्हाला. 5 सरपंच पदाच्या शर्तीत होते 11 पैकी. प्रत्येकाला वाटलं मी सरपंच. एक जवळपास ते संघर्ष चालला महिनाभर एकमेकाच्यावर. मग शेवटच्या दिवशी एक जण सरपंच झाला. कारण त्या गावात एक प्रथा होती की जे सरपंच होते ते गावाला तो भंडारा करायचा. सरपंच झाले एक भंडारा खायला मिळते गड्या, गावकरी खुश झाले. आता सरपंच निवड झाली. त्या महिन्यात 4 भंडारे झाले. 5 जण शर्तीत होते, एकूण 4 भंडारे झाले. एक सरपंच झालेलाच आणि 3घाचा. आता तुम्ही म्हणसाल सर एकूण 3घाचं हे कसं काय? आता एकच सरपंच झाला आणि 3 भंडारे कसं काय? त्याला विचारण्यात आलं त्या दोघाला पुन्हा. अरे बरं, त्याने भंडारा केला आहे, सरपंच झालाय, आपण करतो, आपल्या गावात ती प्रथा आहे, आणि हे तुम्ही दोघं कसं काय केलं? आम्हाला ते दुसऱ्या दोघं होऊ नये तसं वाटत होतं. आम्ही नाही झालं तर चाललं, ते दोघं पुढे दुसरे दोघं होणे अशी आमची इच्छा होती. त्याच्यामुळे आम्ही नवस केला होता मारुतीरायाला, डोकं टेकून, मारुतीराया मी जर सरपंच झालो नाही तरी चालेल, पण त्यानं सरपंच होऊ नये, तुला भंडारा करतो. म्हणून आम्हाला जे नको होता तो झाला नाही, जे झालाय ते थोडा मऊ आहे आणि आमचं ऐकून राहणार आहे, म्हणून आम्हाला आनंद झाला. देव पावला म्हणून भंडारा झाले, लोकही आनंद झाले, काय हरकत नाही. म्हणजे 1 खायला मिळत होता, 3 मिळाले. म्हणजे मित्र हो, कशाला कोणी यश मानेल. आता देव प्रसन्न झाला, देव प्रसन्न होणं म्हणजे यश. देवाने विचारलं तू माग आता वत्सा, कल्पना आहे, नाही तर तुम्ही म्हणतात कुठला देव वगैरे काय, मी काय ते त्याचे काही तुम्हाला पुरावे नाही देऊ शकत. एक कल्पना समजा आणि एक उदाहरण देण्यासाठीचा तो भाग म्हणून समजा. देव प्रसन्न झाला, देव म्हणाला, देव प्रसन्न होऊन आनंदी. देवानी इच्छा व्यक्त कर म्हटलं, हे पण यश समजू शकतात काही जण. देव बोलला मला. मग त्यानंतर देवानं म्हटलं माग, तुला काय पाहिजे. त्याचं आणि त्याच्या शेजाऱ्याचं वैर होतं. त्याचं जितकं शक्य आहे तितकं नुकसान करण्यामध्ये याला यश वाटत होतं. देवच म्हणाला गडे आता आपण मागा म्हणलं. देवानं सांगितलं होतं तुला पण 1 आहे म्हटला, त्याच्या 8 आहे म्हणलं, देत असताना तुला यशस्वी करतो. तुझं म्हणणं मान्य आहे मला, तुझं म्हणणं मान्य होणं म्हणजे तुझ्यासाठी यश आहे. हो बरोबर आहे, पण एक अट आहे मला त्याच्यात. काय अट आहे सांगा म्हटलं. तुला जितकं देतो त्यापेक्षा दुप्पट शेजाऱ्याला देतो. यानं म्हणला माझा 1 डोळा जाऊ द्या, कामातूनच जाऊ द्या म्हणला, पूर्ण कामातून जाऊ द्या. म्हणजे शेजाऱ्याचे 2 डोळे कामातून जातात म्हणला. बघा, म्हणजे याला आपल्याला 1 डोळा गेला तर हरकत नाही, हे आपल्यासाठी काही हरकत नाही, पण त्याचे 2 डोळे जाण्यामध्ये यश समजत होतं. हे विकृतीचा परिणाम आहे. म्हणजे यश हे सुसंस्कृत माणसे मिळवतात आणि विकृत माणसे मिळवतात. माणसे एखाद्याला लोकांना जिवंत ठेवण्यात यश वाटते, तर काही जणाला जिवंत माणसं मारणं माणसं यश वाटते.
काही जणांच्या धर्माला लोकांना जिवंत ठेवण्यामध्ये यश वाटते. अखिल आता ईश्वात्मके देवे तेने वागेज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. हे खळांचं खलत्व जावं एवढंच काही जणांसाठी यश वाटते. त्याच्यातली बदल व्हावा, चांगला व्हावा तो, याच्यात यश मानतात. काही जण त्याला नष्ट करण्यात यश मानतात. मैत्री, सगळ्यांची मैत्री व्हावं, एकमेकाचं सगळे एकमेकाला मैत्रीने राहावं याच्यात यश वाटते. सगळ्यांमध्ये मैत्रीभाव निर्माण व्हावा यश वाटते. तर काही जणांना ते तसं वाटत नाही. तर काही जणांचे काही धर्म असे आहेत की दुसऱ्याचे माणसं मारून टाकणं आपल्या धर्माचे नाहीत ते, त्यांना ते यश समजतात. खतम करो खतम, याला यश समजतात. काही जण दुसऱ्या माणसांची कोणत्याही धर्म असू दे त्यांची सेवा करणे, त्यांना वेगवेगळ्या कोरोना असेल किंवा कुठलाही काळ असेल त्या काळामध्ये मदत करून त्यांना वाचवण्यामध्ये यश मानणारे काही धर्म आहेत. म्हणजे धर्म म्हणजे त्या धर्मातली माणसं या अर्थानं तुम्ही बघितलं. हे सगळं बघा, त्यांच्यावर कुठली विचारधारा, कोणाला कोण यश समजेल काही सांगता येत नाही. आता यशाचे वेगवेगळे घटक असतात. काही जणाला समाधानी जीवन जगणे यश मानतात, काही जणाला आनंदी राहणं यश मानतात, काही जणांना प्रतिष्ठा मिळणं म्हणजे 4 लोक मान देतात म्हणजे यश मानतात, कोणी प्रसिद्धी मिळणं म्हणजे यश मानतात. आपला प्रसिद्धी झाली बाबा, सगळ्या पेपरला बातम्या आल्या, यश मानतात. काही जण संपत्ती म्हणजे यश मानतात, काही जण संतती म्हणजे यश मानतात, काही जण आपलं संघटन मजबूत होतोय यश मानतात. पण काही जणाला आता संपत्ती मिळूनही समाधान नाही, मग अपयशी झालं. काय फायदा नाही सर, एवढं कमवलं काहीच फायदा. संततीमध्ये नाही लेकरं आहेत, सगळं आहेत, कोणीच नाही सोबत, काय करा, अपयश. परिणाम इच्छित नाही ना झाला. म्हणजे कोणी कशाला प्रतिष्ठाला यश मानणाऱ्याला प्रतिष्ठा म्हणजे स्तुती, कौतुक, अभिनंदनाचा वर्षा म्हणजे यश. पण जितकं तुम्ही प्रसिद्ध व्हाल तितके टीका पण करतात ना. मग ते तुम्ही टीका होत असेल तर अपयश समजत असेल तर असं नसते. म्हणजे जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टीची बद्दलचा विचार करून आपण या दृष्टिकोनातून याचा जर विचार करून सहानुभूतीपूर्वक विचार करा आणि आपल्याला जे काही प्रत्येक पाऊल ध्येयाच्या दिशेने पडते यात समाधान माना. आणि जे काही मिळते, जो हुआ अच्छा हुआ, जो हो रहा है वो अच्छा हो रहा है, जो होगा वो भी अच्छा होगा. आता काही जणांना वाटते हे सगळं अंधश्रद्धा आहे. हे अंधश्रद्धा नाही आहे. तुम्हाला जे कृती करत राहा, पण जे काही परिणाम मिळतोय, इच्छित परिणाम मिळतोय, त्याच्यात तर यश मानास, आनंद माना, समाधान माना. पण काही जर समजा काही कारणास्तव इच्छित परिणाम आला नाही तर ठीक आहे. दुःख करत बसलं तर काही आनंदी होणार, दुःख करत बसलं तर वाढत जाणार आहे. आता एखादा कपडा फाटला तर त्याला असं करत फाटलं तर ते अधिक फाटते का? ते तर टाचणी मारायची, त्याला हे थोडंसं दोरा मारून असं पुढं जायचं ना. असं या अर्थानं ते बघून घ्यायचं. कुठल्याही शब्दाचा अर्थ घ्यायचा नसते. कुठल्याही महान व्यक्तीचा, कुठल्याही महान वचनाचा, कुठल्याही काव्याचा शब्दाचा अर्थ घ्यायचा नसतो. त्याच्यातून मतितार्थ काय आहे, आपल्याला काय घ्यायचं आहे एवढं बघितलं पाहिजे. तर या दृष्टिकोनातून मी जे सांगितलेलं आहे याच्यातून आपल्याला जर काही बोध झाला असेल, आपल्याला जर काही फायदा झालेला असेल तर तो मला कळवा, कॉमेंट्स करा वाटलं तर. आणि हे इतरांसाठी ह्याचा विचार होणं, हे ऐकणं इतरांनी गरजेचं वाटलं तर पाठवा, नाही वाटलं तर काय हरकत नाही. आपलं काम चालूच राहणार आहे. धन्यवाद.